आमच्या व्यासपीठावरती आपण संजय विष्णू पाटील आजदेगाव यांचे आगमन होतोय. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वळतोय आपण मैदानाकडे. सामना सुरू होतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना न्यू गोल्डन पोसरे वर्सेस जय हनुमान कामोडे. दोन बलाढ्य संघ आमने सामने. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज बारक्या कांबळे. स्ट्रायकरला फलंदाज अखिल भोईर. यावेळी मात्र अखिल भोईरने खेळून काढला चेंडू. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे त्यांच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. बघा चौकाराने आगाज केलाय फलंदाज अखिल भोईरने. अखिल भोईर सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. यावेळेस मात्र क्रॉस लाईन घेऊन काढतोय. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिजन मधनं. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार बघा. अप्रतिम सुरुवात आपल्याला बघा मी अखिल भोईरकडनं. दर्जेदार फलंदाज स्ट्राईक एंड लावून बघतोय अखिल भोईर. बारक्या राईट मोर द विकेट. यावेळी माझा चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि फलंदाज बाद होते ते मयूर पाटील. बघा 2 चेंडू मध्ये 8 धावा आल्या होत्या अखिलला. मात्र मयूर सारखा फलंदाज शून्यावरती बाद होतोय. टेनिस क्रिकेट मधील खूप मोठं नाव आहे मयूर पाटील. मयूर पाटील मात्र शून्यावरती बाद होतोय. यावेळी मात्र चेंडू फक्त दिशा दिली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅन रिझन मधनं. क्षेत्ररक्षक चेंडू मागे. 2 धावा इथे पूर्ण होत्या. अखिलला 2 धावा मिळत आहेत. बघा फेकी कुठे केली होती. यावेळी मात्र खराब क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण झाल्या. 3री धाव पूर्ण होते वजे आणि 4थी धाव पूर्ण होते आणि 5वी धाव मला वाटतं पूर्ण होते. नक्कीच पंच दर्शन आडाकर 5 धावा आहेत. नक्कीच राहुल चौकार गेला असता चालला असता. 1 धाव एक्स्ट्रा म्हणजे 5 धावा मिळत आहेत पुसरी संघाला. पुसरी संघाची धावसंख्या 13 आणि फलंदाजामध्ये मनीष स्ट्राईक एंडला. 3ऱ्या क्रमांकावरती आलाय मनीषने 2 षटकं अप्रतिम. पहिल्या सामन्याचा सामनावीर आहे मनीष. बघा फेकी खराब केली मी म्हणेन कामोडे संघाने. क्रिकेट मध्ये आपण नेहमी म्हणत असतो 1-1 धाव खूप महत्वाची आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 13 धावा धावबलकावरती. मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होती कारण की ज्या क्षेत्ररक्षकाने चेंडू फील्ड केला होता मी म्हणजे एसटीएकडे फेकी करणं खूप गरजेचं होतं. बारक्या कोपर एंड कडनं. यावेळी मात्र गती परिवर्तन. स्लोअर 1 चेंडू होता. 1 धाव मध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 14. बघा बारक्या कांबळेने पहिल्या षटकात 14 धावा खर्च केल्या आहेत. त्याचं कारण ओ थ्रोच्या 3 धावा एक्स्ट्रा आल्या. त्यामुळे 14 धावा आल्या. अन्यथा राहुल आपण 11 धावा असल्या असत्या. मात्र इथे 14 धावा येतात पहिल्या षटकात. P1 मध्ये 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज बारक्याने. दुसरे षटक येतो गोलंदाज लारा.
सुलक्षण भोईर उर्फ लारा, मोठा गाव एंडकडनं. तर एक लारा आमच्या सोबत सुद्धा आहेत आमचे मान्यवर. बऱ्याचशा खेळाडूंना आपण टोपण नावं असतात. नावपाडा संघामध्ये सुद्धा एक लारा आहे, कोपर संघामध्ये एक लारा आहे. यावेळेस माझा चेंडू भिरकावतोय, स्टॅम्पिंग स्ट्रोक आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग आणि लॉंग अपच्या मधून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करतोय. 2 धावा इथे विद आहेत मनीषला. मनीष आपल्या 2 धावाने खातो करतोय. संघाची धावसंख्या निवडून होती 16. 16 धावा धावपलकावरती. दोन्ही संघ आपण बघतोय रायगड मधील संघ आहेत. न्यू गोल्डन पोसरे आणि जर्मन कामोडे. यावेळेस माझा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं लाराचं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 16. एक गडी बाद 16 अशी धावसंख्या पोसरी संघाची. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आपण बघतोय लारा. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय मनीषने, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 17. आल्या आपण बघतोय बारक्या कांबळे यांनी सुद्धा आयोजकांचं खूप कौतुक केलं आणि मैदानाचं विशेष करून कौतुक केलं. खूप चांगला मैदान आहे, एक चांगलं क्रीडांगण. त्या क्रीडांगणाचं सुद्धा कौतुक केलं मी म्हणेन बारक्या कांबळेने. टाकेला फलंदाज अखिल भोईर. आणि जेटीसीचे प्रोप्रायटर जलपेश भोईर यांचं आगमन होतोय. गोलंदाज लारा मोठा गाव एंडकडनं. टाकेला फलंदाज अखिल भोईर. बघा अखिल भोईर एक चांगला फलंदाज आहे पोसरी संघाचा. मात्र मयूर शून्यावरती बाद झाले, आता जिम्मेदारी घ्यावी लागेल अखिल भोईरला. मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, पायचीचा बघा पंच बघतायत किरण शिंदे ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू. पंच लेग बाय चिकून करतायत. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दिली 18. जेटीसीच्या प्रोप्रायटर जलपेश भोईर यांचे आगमन होते, धावसंख्या 18. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 14 बारक्याच्या षटकामध्ये. लारा यावेळेस मात्र मनीषने घेऊन काढला चेंडू. उमेश टायमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद. मनीष बॅक टू पॅव्हलियन. रवी पाटील येते. हॅलो चेक, हॅलो चेक. फलंदाज रवी पाटील. बघा रवी पाटील आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय. गोलंदाज लारा मोठा गाव एंड कडनं. यावेळेस माझा चेंडू घेऊन करतोय अप्रतिम फटका. चेंडू सीमा पार जातोय का बस आहे आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. पदर गेलांवर पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेलांवर पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. धावसंख्या 22. पाण्याची मागणी केली. बघ कुणाल पाण्याची मागणी केलेली आहे. निलेश म्हात्रे जातात मैदानात. योगेश म्हात्रे यांचे बंधुराज.
2 षटकात धावा येतात त्या भावीस साई शेलार यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावर. कारण साईला सुद्धा आपण खेळताना बघणार आहोत. साई शेलार, जितू शेलार यावेळेस मात्र बघा बारक्या कांबळे अपील करतायत. तीर्थाव चेंडूची समाप्ती. बारक्या कांबळे पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. धावसंख्या 22. 11च्या सरासरी धावा कुठल्या पॉवर प्ले मध्ये या पोसरी संघाने. यावेळेस माझा चेंडू घेऊन करतोय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय. परेश म्हात्रे 1 धाव मध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 23. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज बारक्या कांबळे. नंतर ओमकार पाडेलला सुद्धा आपण बघू शकता. रायगडची रन मशीन ओमकार पाडेल. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडूला फिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय. फेकी करतोय. 1च धाव मध्ये बघा 2 धावांचा प्रयत्न होता रवी आणि अखिलचा. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 24. बारक्या कांबळे, ओमकार पाडेल, आकाश तारेकर, उस्मान पटेल, विश्वजित ठाकूर असे अनेक रन मशीन. सुमित डोंगरे सुद्धा खूप मोठं नाव आहे. यावेळेस मात्र चेंडू घेऊन करतोय. क्षेत्ररक्षक झेल खाली आले होते. परेश चांगलं क्षेत्ररक्षक 2 धावा घेत नाही मी म्हणेन पोसरी संघ. 2 धावा झाल्या असत्या. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 25 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 25. हा दुसऱ्या वेळीतील पहिला सामना आपण खेळतोय. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. सचिन कोणती चूक करत नाही. फलंदाज बाद. रवी पाटील बाद होतोय. आई एकविरा येऊ गवा तुझ्या मिसेवेला. आई एकविरा येऊ गवा तुझ्या मिसेवेला. चंदन तुझे पालखीला. चला दापोडे संघ जर आला असेल तर या लवकर. आल्याची नोंद करा. लगेच आलेत. मला वाटतं 3 खेळाडू तर दिसत आहेत. दापोडे वर्सेस खंबालपाडाचा सामना असेल. बारक्या यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिली अखिलने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आपली खामोडी संघ वारंवार गोलंदाजाकडे फेकी करतात. दुसऱ्यांदा हे चित्र आपण बघतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 27. तिसरं षटक समाप्त होतोय. डीजे Vishal, Kalyan. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 27. 9च्या सरासरी धावा कुठल्यात पोसरी संघाने. चौथं षटक येते गोलंदाज चेतन गोवारी. यावेळेस मात्र चेंडू खेळ करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. म्हणजे चेंडू मिड ऑफ रिजन मध्ये होतं. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलतोय. 1 धावेमध्ये. धावसंख्या 28. स्टॅकेटला फलंदाज आपण बघतोय अखिल भोईर.
युवराजने आपल्या एका धावेने खातं उघडलंय. बघा युवराज सिंग आपण बोलले भारतीय संघामध्ये बऱ्याच दिवसानंतर कमबॅक केलं, त्यानंतर लगेच शतक सुद्धा ठोकलं. म्हणजे चांगलं कमबॅक केलं मी म्हणेल युवराज सिंगने. तिसरा T20 सामना आपण पहिला भारत इंग्लंड. इंग्लंड संघाचे 2 गडी बाद 119 धावा होत्या आणि इंग्लंड संघाला 127 धावांनी ऑल आउट केलं भारतीय संघाने. चहलने यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर, चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. नवीन चेंडू चेक करा. मयूर पाटील चेंडू चेक करायचा मयूर लवकर. धावसंख्या आपण बघतोय 4 ने वाढते धावसंख्या 34. काही वर्षांपूर्वी आपण दापोडे संघ या मैदानात खेळण्यासाठी आला होता. आज मात्र पुन्हा एकदा आपण बघतोय त्या संघाला बऱ्याच वर्षानंतर. नक्कीच दीपेश माई सुद्धा आले. स्वागत आहे दीपेश आपलंही. दीपेश माई आपण शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा खेळले स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषक मध्ये आणि दीपेशने अप्रतिम फलंदाजी केली होती. धावसंख्या 34. पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. चेंडूमध्ये 23 धावा केल्या अखिल भोईरने. नवीन फलंदाज अक्षय. बघा अक्षय आणि युवराज जोडी मैदानात आहे. गोलंदाज चेतनने आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 7 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 गडी सुद्धा बाद केलाय. मानकोली संघ सुद्धा इथे उपस्थित होतोय. बघा मानकोली वर्सेस सामना असेल प्रेमनाथ मोरबी असा सामना असेल 4था. हा सामना आपण खेळलोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. दोन्ही संघाने 1-1 सामने जिंकले. बघा कामोडी संघाने अंजूर संघाला पराभूत केलं तर पोसरी संघाने भरोडी संघाला पराभूत केले. चौथे षटक मार्गस्थ गोलंदाज आपण बघतोय चेतन. मोठा गाव एंड कडनं स्ट्रायकेला फलंदाज अक्षय. छोट्या कदचा खेळाडू आपण बघतोय अक्षय स्ट्राइक एंडला. चेतन यावेळेस मात्र लोखंडा चेंडूला फिरकावण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मी देते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 35. चौथे षटक मार्गस्थ असताना 35 धावा. यानंतर सामना असेल दापोडे वर्सेस कमालपाडा. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे दापोडे वर्सेस कमालपाडा. शिवाईदादा शेलार 11 खंबालपाडा असं नाव आहे. यावेळेस मात्र चेंडू घेऊन करतोय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 धाव पूर्ण होतोय. 1च धाव आहे ते समाधान लागतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 36 धावा धापलकावरती. चौथे षटक मार्गस्थ असताना चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. बघा चांगली गोलंदाजी केली चेतनने. नक्कीच पहिल्या सामन्यात सुद्धा चेतनने चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या सामन्याचा सामनावीर होता परेश म्हात्रे कामोडी संघाचा. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता. चेंडूला भिरकावली दिलाय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. बारक्या कांबळे 1 धाव मध्ये षटक समाप्त होते. 4 षटकाचा खेळ संपतोय. धावपलका धावा आहेत त्या फक्त आणि फक्त
सदी धावा बघा आपण पोसरी संघाने पहिल्या षटकात 14 धावा कुठल्या होत्या, दुसऱ्या षटकात 8 धावा, तिसऱ्या षटकात 5 आणि चौथ्या षटकात 10 धावा. चार षटकाच्या समाप्तीत धावसंख्या दी फक्त आणि फक्त 37 धावा. बघा धावा येत नाहीये, जरी 50 धावा करतोय मी म्हणेल न्यू गोल्डन पोसरी संघ, तरी गोलंदाजी खूप चांगली आहे. मनीष सारखा एक चांगला गोलंदाज या संघामध्ये दोन षटक टाकतो. मयूर पाटील सारखा एक फिरकी गोलंदाज आहे, त्यामुळे 50 ते 55 धावा करणं खूप गरजेचं आहे मी म्हणेन. शेवटच्या टक्के गोलंदाज देवत. बघा ते देवत कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक झेल खाली, फलंदाज बाद. नवीन फलंदाज विशाल येतोय. थोडस व्हॉल्यूम द्या या माईकला. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय, मिड विकेटच्या डोक्यावर ना बाहुबली षटकार. आणि उठदो आई माऊली आई तुझा कुंभरा रेवला, हे उठदो आई माऊली आई तुझा कुंभरा रेवला, उठदो आई माऊली आई तुझा कुंभरा रेवला, उठदो आई माऊली. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या देते 43. 43 धावा धावपलकावरती. बघा युवराजची आठवण करून दिली, युवराजच्या बॅट मधनं षटकार येतोय. गोलंदाज दैवत. यावेळेस मात्र युवराजने खेळून काढला चेंडू, कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, चेंडू वन बाउन्स सीमा पार. दुसरी संघाची धावसंख्या झाली ती 47. 5 गडी बाद. जर आपण विचार केला तर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज आहेत दैवत. जेटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण मध्ये कव्हर केली. ती स्पर्धा आपण घर बसल्या आपल्या युट्यूबवर सुद्धा बघू शकता मोबाईल मध्ये. फक्त आपल्याला टाकायचं आहे एमबी ट्रॉफी सन 2017. बघा युवराज चांगली फलंदाजी करतोय. दैवत यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होते, ते युवराज बाद होते. अविनाश. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या ती 47. या सर्वांमध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व बालाशेठ म्हात्रे साहेबांचं आगमन होतोय. धावसंख्या ती 47. अजूनही 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज अविनाश येतोय मैदानात. बघा 6 गडी बाद झालेत. गोलंदाज दैवत. बघावं लागेल, लाईन चुकीची मला वाटतं. ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू. 1+1 2 धावा मिळत आहेत.
या दरम्यान मंगेश भोईर यांच्या आगमनातोय धावसंख्या 2 वरती धावसंख्या 49. मी मगाशी सांगितलं 50 ते 55 धावा करतोय जरी न्यू गोल्डन पोसरी संघ तर एक चांगला सामना बघा मिळेल कारण की डावखोळ्याचा गोलंदाज मनीष सारखा गोलंदाज या संघामध्ये एक चांगला गोलंदाज दैवत यावेळेस मात्र चेंडू हा भिरकावून दिलाय चेंडू ट्रबल होतोय चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी फ्लॅटेड षटकार धावसंख्या 6 ने वरती धावसंख्या ते 55 फ्लॅट षटकार आपल्या बघा मिळतोय फलंदाज विशालच्या बॅटमधनं मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न षटक समाप्त होतोय बाळाशेठ मात्रे साहेबांचं सुद्धा आगमन होतोय बघा 55 धावा केल्या आहेत भोसरी संघाने 6 गडी बाद 56 धावांचं लक्ष्य आहे धन्यवाद डीजे चला दापोडे संघाचे संघनायक आणि खंबाळपाडा संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी खंबाळपाडा संघाचे संघनायक आहे तिथे दापोडे संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी शालिक म्हात्रे साहेबांनी विनंती होतो की आपल्या शुभास्ते नाणेफेक करायची आहे शालिक म्हात्रे साहेब दापोडे वर्सेस शिवाजीदादा शेलार 11 खंबाळपाडा असा सामना असेल या खंबाळपाडा संघाचे संघनायकाला विनंती आपण या पुढे दापोडे संघाचे संघनायक आलेले आहेत यापुढे आपले स्वागत आहे ही स्पर्धा आपण बघतोय एमबी चषक सन 2017 आयोजक आहेत गावदेवी देवीचा पाडा यांच्या माध्यमातून तब्बल 48 संघांना या स्पर्धेत संधी दिले 576 खेळाडू आणि प्रथम पारितोषिक 2 लाख द्वितीय पारितोषिक 1 लाख तृतीय पारितोषिक 50 आणि चतुर्थ पारितोषिक 50 आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे आणि जो संघ या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरेल त्या संघाला भगवान मात्रे यांच्याकडे 5000 रुपये आणि हार्दिक सोन्या मात्रे यांच्याकडे एक मेंढा देण्यात येईल जो संघ 48 संघामधना चॅम्पियन संघ ठरेल त्या संघाला पारितोषिक देईल आपल्या मैदानाच्या चारही बाजूला आपण बघतोय तब्बल 31 कटआउट आहेत आणि 33 मान्यवरांचे फोटो शालिक म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक केली होते नाणेफेकी झालेली मला वाटतं शिवाजीदादा शेलार खंबाळपाडा संघाने नाणेफेकी जिंकली आहे बघा खंबाळपाडा संघ या स्पर्धेत खेळणार नव्हता पण आयोजकांनी खूप रिक्वेस्ट केली आणि दादांना श्रद्धांजली म्हणून हा संघ या स्पर्धेत खेळणार आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो साई शेलार जितू शेलार विकेश शेलार तर सामना जेव्हा सुरू होईल चेंडू द्यायचे लवकर 56 धावांचं टार्गेट आहे यानंतर सामना आहे दापोडे वर्सेस खंबाळपाडा संघ टॉस विन आहे सामना जेव्हा सुरू होईल ऐकूया आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर यांना विशाल मात्रे उसारगर व्यासपीठावर स्थान बनायचे विशाल मात्रे उसारगर व्यासपीठावर स्थान बनवायचे जबरदस्त व्यक्तिमत्व विशाल मात्रे ज्यांच्या माध्यमातून आपण बघता 24 वार्डांचा नगरसेवक चषक येत्या काही दिवसात होणार आहे एक जबरदस्त स्पर्धा आणि तेवढ्याच मोठ्या ट्रॉफ्या आपल्याला बघायला मिळतील विशाल मात्रे यांच्या माध्यमातून या विशाल मात्रे आपलं सहर्ष स्वागत आहे तसेच आमचे मान्यवर मंगेश बेलोसे जबरदस्त आमचे जवळचे व्यक्तिमत्व यांच्या शुभ असते नक्कीच याच आमच्या व्यासपीठावरती नक्कीच आमचे विजयदादाचे जवळचे व्यक्तिमत्व त्यांचं मत शुभ आगमन होते याच्या आमच्या व्यासपीठावरती सामन्याकडे धन्यवाद नितीन विचार केलं तर तब्बल 56 धावेची गरज आहे समज जिंकण्यासाठी मैदानावरती कामोठे संघाला की जे आपली सामना असणार आहे खंबाळपाडा पक्ष मुरबी माफ करा दापोडे खंबाळपाडा पक्ष दापोडे हा चेंडू ऑनसाइडला घेऊन काढलाय बटनचा थोडासा वापर केला आहे छोटीशी फील्ड होतीये आता लोपा मिड विकेट झोनला तोपर्यंत वेजावांचा आकडू बनवतोय वेचा
थोडासा ओव्हरथ्रो झाला होता, धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला, नकारतोय पुन्हा एकदा सचिन आणि बारक्या कांबळे दोन आघाडीचे फलंदाज मैदानावरती. बारक्यामध्ये सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलाय. सकाळच्या पहिल्या सामन्यापासून तब्बल 56 धाब्याची गरज आहे. पहिला षटक गोलंदाज यावेळेस पुसरी संघाच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतोय मनीष. विपक्ष कांबालपाडा पैकीचा कौल प्रथम मात्र शिवाय 11 कांबालपाडा या संघाने पैकीचा कौल प्रथम जिंकलाय. तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानावरती दोन रायगड मधील दोन दिग्गज संघ, एका बाजूला पोस्त्री संघ, दुसऱ्या बाजूला मैदानावरती गामोडे संघ. कारण का दोघांचे परिचय जास्त असतील सातत्याने मात्र विचार करता एकाच विभागातील हे दोन संघ मैदानावरती. चेंडू माझा प्रयत्न होता, कीपर बीट होतोय, चोरीची पीड शॉर्ट टर्नमॅनला थोडंसं चूक होतीये, तोपर्यंत 22 मधून धावेत आम्हाला पंच सांगतायत. धावसंख्या दाबालकावरती 2 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक यावेळेस मार्गस्थ आहे. पहिलं P1चा तब्बल जर विचार जर केला तर 56 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती या कामोडे संघाला. कामोडे पक्ष पोचरी रायगड डिस्ट्रिक्ट मधले दोन दिग्गज संघ आमने सामने. जबरदस्त यावेळेस स्पर्धा बघतो. दुसरा दिवस स्पर्धेचा मागचा चौथा दिवस स्पर्धेचा सातत्याने चांगल्या प्रकारची स्पर्धा. चेंडू शेवटच्या मोमेंटला बॅटचा बेस करायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात नाही तोपर्यंत डॉट बॉल. सातत्याने मनीषच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी शांत ठेवण्याचा काम मैदानावरती फलंदाजांना केला जातोय. कारण दोन आघाडीचे फलंदाज सचिन त्याच्यानंतर बाळक्या दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती कामोडे संघाच्या माध्यमातून. कामोडे विपक्ष पोचरी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानावरती. रायगड डिस्ट्रिक्ट त्याच्यानंतर भिवंडी विभाग आणि एका बाजूला ठाणे डिस्ट्रिक्ट मधले मात्र दोन संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. या बॉल मध्ये हा चेंडू दरम्यान इनसाइड वॉच मध्ये घेऊन काढला. मिस टायमिंग शॉट आहे, चूक होणार नाही. फलंदाज बाद, बिग विकेट. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 2 धावा दाबालकावरती. विशालने आपलं काम चोखपणे बजवलं. कारण का डीप एक्स्ट्रा कव्हर झोनला होते, कव्हर झोनला आले डीप कव्हरला आणि चांगल्या प्रकारचा झेल. पहिला झटक्या मैदानावरती सचिन बाद झालाय. पहिला झटक्या मैदानावरती कामोडे संघाला. तर चांगलं क्रिकेट मैदानावरती मनीषच्या माध्यमातून पोस्त्री संघाचा विचार तर पोस्त्री संघ मात्र यावेळेस कमबॅक करण्याचा प्रयत्न. कारण का कामोडे विपक्ष पोस्त्री आपण समोर बघतो मैदानावरती. यावेळेस दोन दिग्गज संघामध्ये चौथा दिवस या स्पर्धेचा जेटीसीच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. शैलेश बोर, सूरज मा, त्याच्यानंतर जलपेश बोर सुद्धा सातत्याने भरपूर मेहनत. 6 दिवस त्यांच्या कानाची जिम्मेदारी असणार आहे या स्पर्धेची. हा चेंडू ब्लॉकला फेकला होता, थोडासा पाठवून संपर्क चेंडू मात्र घेऊन काढला. चेंडू जातोय यावेळेस मात्र शॉर्ट मध्ये विकेट जाऊन चेंडूची फील्ड होतीये. तोपर्यंत अजून 2 धावा येतात बारकेच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या दाबालकावरती यावेळेस 4 धावा दाबालकावरती. जबरदस्त क्रिकेट अफलातून क्रिकेट मैदानावरती आतापर्यंत सादर केलाय. विचार जर केला तर मनीषच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. मोठे विपक्ष पोचरी असा सामना मैदानावरती दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. चेंडू दरम्यान पण चेंडू बाहेर जातोय बाहेरच्या दिशेने. चेंडू लेग ब्रेक होतोय नंतर बाहेर जातो. तोपर्यंत चांगल्या प्रकारची यावेळेस गोलंदाजी खराब गोलंदाजी मिळतो नाही. कारण हा चेंडू मात्र भरपूर उजव्या स्टिकच्या बाहेर होता. पण दर्शन मला सांगतायत की हा चेंडू खराब आहे. धावसंख्या दाबालकावरती 5 धावा येतात. 5 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ पहिलं P1चं मनीष. चेंडू वाचवण्याचा माझा प्रयत्न होता. चेंडू बॅट संपर्क अजिबात नाहीये. चेंडूची फील्ड होतीये. शॉर्ट षटक क्रमांक संपलाय. मात्र यावेळेस पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 6 धावा दाबालकावरती. जबरदस्त क्रिकेट अफलातून क्रिकेट मैदानावरती दाखवलं आतापर्यंत विचार पोस्त्री संघाने.
पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 6 धावा दाबालकावरती. म्हणजे चांगल्या प्रकारचं क्रिकेट अजूनही येणारे 24-24 50 धावेची गरज बघितलं. 56 धावेची गरज असताना फक्त 6 धावा येथे अजूनही 50 धावेची गरज असताना सामना जिंकण्यासाठी मैदानावरती कामोडी संघाचा मात्र अजून एक चांगला फलंदाज बारक्या कांबळे अजूनही मैदानावरती अपेक्षा असते बारक्याकडनं की चांगलं क्रिकेट दाखवेल कामोडी संघा. पहिला सामना एन्जॉय केला कामोडीपेक्षा अंजूर, मात्र अंजूर संघाला परत करायला भरपूर मोठी धावसंख्या उभारली होती. तब्बल 79 धावा बघितल्या आपण पहिल्या सामन्यामध्ये कामोडी संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट दाखवलं मैदानावरती कामोडी संघाने. तर यावेळेस हा दुसऱ्या बेतील पहिला सामना पोसरी बनाम कामोडी, कारण का पोसरी संघाने परत केलं होतं बरोडी संघाला, कमीत कमी धावावर रोखून ठेवलं होतं बरोडी संघाला. सामना जिंकला होता पोसरी संघाने. हा चेंडू रिव्हर्स मध्ये घ्यायचा प्रयत्न, यावेळेस चेल सोडला गेला तर पाणी घेऊन जायचं लगेच फास्ट. दुखापत होतीये पण खेळाडू सुरक्षित राहिला पाहिजे, कारण सातत्याने भरपूर ट्राय केलं का स्वतःला पूर्ण झोकून दिला होता, स्ट्रेस झाले होते. थोडीशी त्याला हवाई होती आपली, आपण जरा थोडंसं हवाई होते त्याला, कारण सातत्याने तुम्ही जास्त जवळ उभे राहू नका. थोडीशी दुखापत होते हरकत नाही. या गोष्टी क्रिकेट बघितल्या गेल्या तर सातत्याने आपण बघतो नितीन, कारण का या बारक्या कामेचा चेल होता, भरपूर चांगला ट्राय केला होता. अपयश जरी वाटेल मात्र ट्राय अतिशय चांगला होता. खेळाडू सर्व खेळाडू मात्र कीच खेळाडू काही इजा होत नाही तेवढी. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत विषय करता 6 धावा दाबालकावरती. आताची ही धाव आम्हाला सांगायची दर्शन, आताची धाव घेतली का? एक धाव घेतली, ओके थँक्यू. धावसंख्या दाबालकावरती 7 धावा. तिथं पोस्त्री संघाचा विचार करता पोस्त्री संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट म्हणजे क्षेत्ररक्षण दर्जेदार असलं पाहिजे. तर यावेळेस तोच प्रयत्न क्षेत्ररक्षक होते त्यावेळेस तिकडे विश्वनाथ तेवढेच चांगले एक्स्ट्रा रक्षक आहेत, मात्र यावेळेस शटरबॅनला होते दरम्यान थोडस मात्र यावेळेस दुखापत झाली असेल पण हरकत नाही. क्रिकेटमध्ये या गोष्टी सातत्याने आपण ज्यावेळेस क्षेत्ररक्षकाचा दर्जा चांगला असतो तेव्हा मात्र जीवाची बाजी लावणं हेच आपल्याला ग्रामीण क्रिकेटच्या संघाच्या माध्यमातून पाहायला भेटतं. यावेळेस बारक्या कामाची जोर होती, त्याच्यावरती भरपूर चांगला ट्राय केला होता. मी त्यामध्ये विश्वास कौतुक केलं पाहिजे, कारण स्वतःला पूर्णपणे स्ट्रेच केलं, स्वतःला झोकून दिला. त्या क्षणाला जेल सुट्ट्या धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 7 धावा दाबालकावरती सामना अजूनही बॅलन्स आहे, कारण का सामन्यामध्ये भरपूर क्रिकेट बाकी आहे. तब्बल बघितले तर 55 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि 56 धावेची गरज आहे या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सामना जिंकण्यासाठी मैदानावरती या कामोडे संघाला. रिवर्स चेंडूला जबरदस्त क्रिकेट मैदानावरती आपला 2 क्रिकेट षटकार. षटकार दाखवले परेश मात्रेने पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. तर जबरदस्त क्रिकेट दाखवला परेश मात्रे. परेश मात्रे मात्र 1 3रा क्रमांक फलंदाज मैदानावरती, कारण का लेन भरपूर लवकर पिकअप केली, फक्त दिशा दिली रिवर्सच्या माध्यमातून. दर्जेदार पहिला संघर्ष षटकाचा चेंडू जरा भिजल्यासारखं हरवला असेल तर आपण लगेच चेंडू नवीन सेव्ह करून घ्या आणि सामना आपण लगेच सुरू करा. कामोडी संघ आपण चेंडू शेक करायचा लगेच त्या मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं आज बघायला नितीन काना सामना भरपूर उशिरा सुरू झाला आजच्या दिवसामध्ये, कारण की दोन्ही संघ थोडीशी लांबचे होते, अंजूर आणि कामोडे. 2 संघ तर एका बाजूला बिलंग होता अंजूर संघ भिवंडी पर्यंत, अंजूर संघ दुसऱ्या बाजूला मात्र कामोडे संघ रायगड मधून बिलंग करतोय. तर थोडंसं उशिरा झाला होता आजच्या दिवसामध्ये. स्पर्धा आपण सातत्याने बघितलं तर पहिल्या वर्षी एवढ्या मोठ्या मात्र जोमाने ही स्पर्धा मात्र भरवली गेली. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. सातत्याने विजयदादा भोईर, देवीच्या पाटीलचे सर्व क्रिकेटर, सर्व पाटील की त्यांच्या गावातील व्यक्तिमत्व, पोलीस पाटील असो, सामाजिक कार्यकर्ते असो, त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्य असो, सरपंच असो, सर्वांचे मात्र भरपूर चांगलं त्यांच्या माध्यमातून मात्र यावेळेस त्यांच्या विचाराने ही स्पर्धा आतापर्यंत सक्सेसफुल करण्यासाठी भरपूर दिग्गज व्यक्तिमत्वांचा तेवढाच चांगला सिंहाचा वाटा, कारण सातत्याने प्रत्येक गोष्ट नेट टू नेट यावेळेस स्पर्धेच्या माध्यमातून केली गेली.
कारण का ज्यावेळेस लॉट्स होते त्यावेळेस मात्र लाईव्ह टेलिकास्ट केला गेला होता आमचे जीटीसीचे जलपेश आणि सूरज तिकडे नक्कीच असतीलच. त्यांच्या माध्यमातून सुद्धा लॉट्स आपण बघितला होता आपल्या मंदिरामध्ये, गावदेवीच्या मंदिरामध्ये मात्र लॉट्स उरवले गेले होते स्पर्धेचे. गेम प्ले होते पुन्हा एकदा रुपयेसाठी अच्युत माणूस क्लिक केला आहे, थोडं चांगलं क्षेत्ररक्षण धावण्याचा प्रयत्न दाखवलाय. चूक होती कीपरच्या माध्यमातून, ॲक्युरेट फेकी होती. चेंडू जर गॅदर केला असता तर कीपरनी चूक केली. विश्वनाथ थोडीशी चूक करतोय, थोडीशी इथं झाली होती विश्वनाथला. तो विश्वनाथ दृष्टीच्या मागे यावेळेस थोडीशी चूक बघितलं. बारक्या कामेचा विकेट भरपूर महत्वाचा असणार आहे, तर यावेळेस त्याच्यावरती लक्ष पूर्णपणे असेल. कारण का परेश मात्रे एक इनफॉर्म फलंदाज, दुसऱ्या बाजूला बारक्या कामे जबरदस्त क्रिकेटर आहे. रायगडचं वंडरबर म्हणून त्याची ओळख भरपूर. हा चेंडू फक्त दिशा दिलीये ही काशी ते बारक्या कामल्याची. जेव्हा तुम्ही बघा बारक्या म्हणजे तुम्हाला याच प्रकारचं शॉट सुरक्षा करताना पाहण्यात येते बारक्या कामल्या. थँक्यू डीजे. धावसंख्या दाबालकावरती 18 धावा दाबालकावरती जेल सोडला होता बारक्याचा. मात्र यावेळेस बारक्याचा मात्र भरपाई करे का संधी भेट संतोष मात्रे तर शोभागमान झालाय. तर स्वागत आहे या स्पर्धेमध्ये तुमचं. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 18 धावा दाबालकावरती येत आहेत. चांगलं कमबॅक. त्यामुळे हा चेंडू अपट्राच मधून घेऊन काढला जबरदस्त आपल्या दोन क्रिकेट मध्ये होती नेतरदी फटका आणि षटकार. धावसंख्या दाबालकावरती 24 धावा दाबालकावरती पहिल्या षटकामध्ये मनीषने फक्त 6 धावा कसं केल्या. मात्र त्याची भरपाई या दुसऱ्या षटकामध्ये सर्कल पाबंदीच्या दुसऱ्या षटकामध्ये जास्त चांगलं क्रिकेट. एका बाजूला मैदानावरती परेश म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती बारक्या कांबळे. चेंडू शेवटच्या मध्ये बॅटचा बेस गोलला लेमन काट. चेंडूची फील्ड होती गली रिझनला तोपर्यंत सिकी सिंगल कंप्लीट. षटक क्रमांक या दरम्यान दुसरा संपला गेलाय. सर्कल पाबंदी संपली. 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती अर्धा लक्ष पार केलाय. 25 धावा दाबालकावरती 1 गडी बाद. प्रसन्न शेलार या मान्यवरांचा या व्यक्तिमत्वामध्ये त्याचं आगमन झालंय. तर स्वागत आहे स्पर्धेमध्ये. एचएमबी चषक 2017 मास्टर सचिन रमेश तेंडुलकर या स्पर्धेमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. 2 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 25 धावा दाबालकावरती अर्ध लक्षाचा पाठ मात्र यावेळेस पाठलाग अतिशय चांगल्या प्रमाणे केलाय मैदानावरती कामोडी संघाने. त्याच्या म्हणजे सुजित नलावडे तिथे शुभागमन होईलच आमच्या या स्पर्धेमध्ये. जबरदस्त व्यक्तिमत्व. 56 धावेची गरज असताना 25 धावा आता पण दाबालकावरती येत आहेत. विचार जर केला तर अजून 31 धावेची गरज असणारे. तसे आमचे कृष्णा पाटील जबरदस्त व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व शुभागमन होतोय स्पर्धेमध्ये. याचे आमच्या व्यासपीठावरती तुमचं योग्य तो सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. जुनी समीकरण आमचे जितू दादा सातत्याने मला योग्य तो मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून भरपूर आम्हाला लाभलंय. जितू दादा शेलार चेंडू दरम्यान तो ब्लॉंगला चेंडूला घेऊन काढला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट. सिंगल डबल जास्त लक्ष सातत्याने विचार जर केला तर बारक्याला जास्त स्ट्राईक वरती येणं अतिशय महत्त्वाचं. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत येत आहेत 26 धावा दाबालकावरती बारक्या कामल्यानंतर परेश मात्रे या दोघांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट. परेश सुजित नलावडे साहेब यांचं ते शुभागमन होतं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व चांगलं व्यक्तिमत्व त्यांचं ते शुभागमन होतंय. सातत्याने युवा कार्य करते व्यासपीठावरती. नक्कीच तुमचं खूप स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. युवा नेतृत्व
झुंजार नेतृत्व आमच्या व्यासपीठावरती सुजित नलावडे. ज्यावेळेस मैदानावरती जर विचार केला तर मैदानावरती सातत्याने पुस्त्री संघ चुका करतोय, कारण का धावसंख्या इथे 3 येत आहेत आणि धावसंख्या दाबालकावरती 29 धावा दाबालकावरती चुका करत आहेत. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये, जर आणि तरला महत्व नाही क्रिकेटमध्ये, ज्या गोष्टीला महत्व नसतं. क्रिकेट असू दे का सुखदिकाने दुःखाने भरलेला क्रिकेट, सातत्याने क्रिकेटचा वेडा हा भारत देश आणि क्रिकेटचा वेडा डुंबुलीकर, कारण की डुंबुलीमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा भरपूर संख्येने आमचे प्रेक्षक वर्ग भरपूर त्यांचा साथ आम्हाला लाभतो. हा चेंडू लोवर पुटचा चेंडू मात्र ऑन साईडला घेऊन काढला आहे. स्वतः विकेट, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होतोय तर 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. चांगलं तालमेल दोघांमध्ये. परेश म्हात्रे आणि दुसरी बाजूला बारक्या, या दोघांमध्ये धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 31 लॉस ऑफ 1 विकेट्स बनाम कामोठी संघ 31 धावा दाबालकावरती आतापर्यंत लावल्यात आणि षटक क्रमांक 29 धावेची भागीदारी, कारण का भरपूर लवकर पहिल्यापर्यंत बाद झाला होता. विचार केला तर सचिनचं फक्त 1 धावेचं योगदान होतं. चेंडू दरम्यान ऑनसाईडला घेऊन काढला आहे. चेंडूची फील्ड पर्यंत मिड विकेट क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण, पुस्त्री संघ चुका करतोय. जर पुस्त्री संघ चांगलं केलं तर यावेळेस बघता बघता तिसरी धाव चोरली गेली आहे. थोडासा हशीपणा दाखवला, थोडासा हलगर्जीपणा दाखवला मैदानावरती पुस्त्री संघाचा क्षेत्ररक्षक होता मयूर पाटील, चूक करतोय. तोपर्यंत 3 धावा कंप्लीट आणि धावसंख्या दाबालकावरती 34 धावा. 34 धावा दाबालकावरती येते. षटक क्रमांक मार्गास्ते यावेळेस तिसरा आपल्या सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज मनीषचा वापर पुस्त्री संघाच्या माध्यमातून. मनीषने फक्त 6 धावा खर्च केला पहिल्या षटकामध्ये. आपल्या खेळाचे बघितलं तर पहिल्या सेशन मध्ये, मात्र या दुसऱ्या सेशन मध्ये आपल्या थोडंसं मात्र विचार केलं तर जास्तीत जास्त धावा जाता का सिंगल डबल जास्त लक्ष केंद्रित केलं मैदानावरती. चेंडू दरम्यान लिडिंग एज होता, शॉटरमॅनला चूक होती, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. पुन्हा मात्र फक्त 1 धाव येईल, कारण की यावेळेस मार्केने कॉल केलं का आपल्याला अजून 1 धाव बनवायची. धावसंख्या दाबालकावरती धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 35 धावा. डिन्स ब्रेकर समीर भुईर, त्याच्यानंतर आमचे बाळादा आशिष म्हात्रे, 2 दिग्गज खेळाडू मात्र यावेळेस त्यांना इन ऍक्शन मध्ये तुम्ही बघू शकाल. आमचे ऐरोलीचे आशिष म्हात्रे आज मध्ये त्यांचा सामना असल्या कारणाने येत आहेत त्या स्पर्धेमध्ये. आशिष म्हात्रे, हा चेंडू वनसाइड मॅच प्रयत्न होता, फलंदाज रोखण्याची जबरदस्त क्रिकेट. षटक क्रमांक संपला गेले, मात्र यावेळेस विचार केला तर तिसरा 3 षटकाचा 5 विकेट संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान नोंदवल्यात 35 धावा. आमचे मान्यवर व्यासपीठावरती आमचे मान्यवर या दरम्यान आमच्यामध्ये आहेत ते संजय पाटील, आमचे संजय पाटील आजदेगावचे आमचे मान्यवर, यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केले जाईल. या स्पर्धेचे आयोजक विजयदादा भोईर यांनी विनंती करतोय की आपण आपले शुभ असते आपल्या व्यासपीठामध्ये आपल्या मान्यवरांना, आमच्या आजदेगावचे एक जबरदस्त मान्यवर माननीय संजय पाटील यांचा आपण सन्मान करायचे. मायेची शाह, त्याच्यानंतर पुष्पगुच्छ देऊन आपल्या व्यासपीठावरती सन्मान करायचा. आपल्या व्यासपीठावरती आपले आयरेगावचे संजय पाटील, आजदेगावचे आजदेगावचे संजय पाटील यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती स्पर्धेचे आधारस्तंभ विजयदादा भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती. आमच्या मान्यवरांचा जे जेतू 12 चेंडू 21 धावेची गरज आहे, 12 चेंडू 21 धावेची गरज आहे. जेतू मात्र सातत्याने मात्र प्रत्येक मान्यवरांची यावेळेस नोंदणी आमच्या स्पर्धेमध्ये केली जाते, त्यांचा मात्र योग्य तो सन्मान. त्याच्यानंतर आमचे मान्यवर आमचे सुजित नलावडे, जबरदस्त व्यक्तिमत्व, हँडसम पर्सनॅलिटी आणि तेवढेच चांगले व्यक्तिमत्व, युवा कार्यकर्ते ज्याला म्हटलं त्यांना अवघड ठरेल, कारण सततने माध्यमातून चांगलं कार्य ते आमच्या स्पर्धेमध्ये येत आहेत. ते स्पर्धेचे लाडके आयोजक विजयदादा भोईर यांना विनंती करतोय की मोमेंटो मायची शाह, त्याच्यानंतर
नक्कीच या स्पर्धेच्या वेळेस मात्र लॉस्ट आपण उडवले गेले मंदिरामध्ये गौरी मंदिर, तेव्हा मात्र नक्कीच हे व्यक्तिमत्व नक्कीच आपल्यामध्ये जॉईंट होते. तेच व्यक्तिमत्वाचा मात्र सन्मान केला जातोय. त्या व्यासपीठावरती एक जबरदस्त व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर आमचे मान्यवर अजित नलावडे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. अजित नलावडे की दोन सख्खे बंधुराज, दोन चांगले कार्यकर्ते मध्ये त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती. या स्पर्धेचे आदर्शस्तंभ विजयदादा बोईर यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. अजय नलावडे यांचं. त्याच्यानंतर आमचे मान्यवर पंकज चौधरी, आमचे मान्यवर पंकज चौगुले, पंकज चौगुळे यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेचे आधारस्तंभ विजयदादा बोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान केले जाईल. 11 चेंडू 20 धावेची गरज आहे. दरम्यान हा चेंडू शॉर्टरमॅनला जातोय आणि चौकार. गुड शॉट. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. 10 चेंडू 16 धावांची अजून गरज आहे कामोडे थँक्यू डीजे. एक मिनिट नितीन. त्याच्यानंतर अशोक सिंग यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केलेले एक युवा कार्यकर्ते यांचा सुद्धा सन्मान आमच्या व्यासपीठावरती. या स्पर्धेचे आधारस्तंभ विजयदादा बोईर यांच्या शोभा असते. त्याच्यानंतर मंगेश मोडक यांचा सुद्धा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. न बॅक टू क्रिकेट आपण सामन्याकडे. सामना अतिशय महत्वाचा असणार आहे कारण का सामना भरपूर जवळ येतोय. विचार केला तर आतापर्यंत 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावेची गरज आहे. शेखला बारक्या पण हा चेंडूची जबरदस्त पैकी केली होती. चेंडू थोडासा मात्र उजव्या स्टिकवर होता. ऑन साइडला माझा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा अजिबात येत नाही तोपर्यंत डॉट बॉल. त्याच्यानंतर आमचे राजेंद्र पाटील दापोड्याचे यांनी सुद्धा याच्या आमच्या व्यासपीठावरती उत्कृष्ट कबड्डीपट्टू आहेत ते त्याच्या आमच्या व्यासपीठावरती. तर समीकरण विचार केला तर आता मात्र समीकरण बदलला. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावेची गरज आहे. विकेट न गमावता 15 धावा साधतील. सगळे स्लोवर चेंडू गतीमध्ये मिश्रण केला गेला आहे. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती सादर करतोय गोलंदाज मयूर. जो मयूर मात्र असफल ठरला होता. शून्यावरती बाजार होता मात्र यावेळेस तेवढी चांगली गोलंदाजी. फलंदाजीमध्ये मात्र असा अपयश वाटल्यावरती मात्र यावेळेस गोलंदाजी पूर्णपणे यश संपादन करतोय आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न. चेंडू पाठचा संपर्क अजिबात येत नाहीये. क्षणाक्षणाला सामन्याचे चित्र बदलतोय. क्षणाक्षणाला सामना रंग बदलतोय कारण का सामना मात्र यावेळेस अतिशय चांगला होतोय. आपण 2 सामने एकतर्फी बघितले मात्र हा सामना एकतर्फी मित्र हा सामना अतिशय पण चांगला बघतोय. रंगतदार सामना. समीकरण येणारे चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू 16 धावेची गरज. हा चेंडू मिस टायमिंग शॉट आहे. चेंडूची फील्ड होते कव्हर झोनला तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. एक वाजवी षटक मी म्हणेन मयूरच्या माध्यमातून. फक्त 6 धावा खर्च केल्या. अतिशय चांगली गोलंदाजी. धावसंख्या दाबालकावरती 41 धावा. 6 चेंडू 15 धावेची गरज आहे. विकेट न गमावता आता 14 धावा तुम्हाला 14 धावा तुम्ही जर बनवल्या मैदानावरती कामोडे सामना तुम्ही जिंकू शकाल. त्याच्यानंतर राजेंद्र पाटील आमचे दापोड्याचे जबरदस्त व्यक्तिमत्व. त्याच्यामध्ये कबड्डीपट्टू येते ते सुद्धा मात्र एक विचार जर केला तर राजेंद्र पाटील दापोड्याचे कबड्डीपट्टू. आपण याच्या आमच्या व्यासपीठावरती तुमचं योग्य सन्मान केले जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. समीकरण अंतिम षटक शिल्लक असणारे येणारे 6 चेंडू आणि समीकरण जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आहे. यावेळेस मात्र 10 कदम दाखवले मैदानावरती या पोस्त्री संघाने कारण का पोस्त्री संघाच्या माध्यमातून सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट चला पोस्त्री संघाबद्दल जरा वेग कमी घ्या प्लीज. फास्ट दर्शन सातत्याने आपण मैदानावरती सूचना द्यायच्या मैदानावरती. 25 मिनिटं फक्त 25 मिनिटं आपल्याकडे असतील. तर समीकरण उर्वरित येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 15 धावेची गरज आहे. हाय व्होल्टेजचा सामना. प्रेक्षकांच्या मात्र हृदयाचा ठोका सुखावणारा सामना या मैदानावरती.
पहिला चेंडू करा फेकलाय, चुकीला माफी नाहीये. चेंडू लॉंग स्टॉप झोन मधून फरार. आणि 6 चेंडू यावेळेस दादावेची गरज असणार आहे. समजा जवळ येतोय त्यामुळे हा चेंडू वन साईडला घेऊन काढला. क्षेत्र साथीची वेगळा जेलमध्ये सोडला. मिड विकेट झोनला चूक होते पुन्हा एकदा भोसरी संघाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक होते अक्षय चूक करतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 धावसंख्या दाबलकावरती 48 धावा. 5 चेंडू 8 धावेची गरज आहे की 7 धावा सुद्धा बनवल्या. विकेट न गमावता सामना मात्र जिंकू शकेल मैदानावर त्या कामोडी संघ. विशेषतः पहिला 6 चेंडूमध्ये 15 धावेची गरज असताना खराब चेंडू फेकला मैदानावरती रवीने आणि त्याच्यानंतर एक चौकार दाखवला मैदानावरती. फलंदाज अजूनही सज्ज होत आहेत. बारक्या काम आहे कारण का सध्या सलामीच्या फलंदाज अजूनही तिथं तारणार कारण सातत्याने विचार चांगलं क्रिकेट बारक्याच्या माध्यमातून. हा चेंडू बीट गावून दिला ऑन साईडला. तिथं योग्य तो वापर. सामना मात्र फिनिश करण्याचा प्रयत्न होतोय. सामना खुला केलाय. षटकार. वाकुरी त्रिकुरी वाट वलनाची आय तुझे डोंगराची आय तुझे डोंगराची गो वाट गुलालाची. चला खांबाळपाडा संघ त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला असणारे दापोडे संघ. तर दोन्ही संघाने मात्र याचे आमच्या समोरची जिथं आपण एंट्री इकडनं करायची. सर्व संघांना मेन गट शेट आपण जे प्रवेश द्वार आहे तिथे आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. नक्कीच आमचे शिवदादा शेलार यांचे काठवू म्हणून इथे सामना मात्र घेतात. चेंडूमध्ये पुन्हा बीट गावून दिलाय. सामना संपलाय. सामना फिनिश झालाय. सामन्यामध्ये दम निघून गेलाय. सामना जिंकलाय मैदानावरती कामोडे संघाने. अयो मावले चल नक्कीच मात्र या पैसा पुढच्या फेरीसाठी शुभेच्छा द्यायचा आपण पोस्त्री संघ. या स्पर्धेचा नियम आहे जायचा आपण आतमध्ये कामोडी संघ आतमध्ये जायचं आपण की शुभेच्छा द्यायच्या आहेत. या स्पर्धेचा एक नियम असणार आहे कारण का स्टँडर्ड दर्जा क्रिकेटचा कलंक डोंबोली क्रिकेटची ओळख आहे. सातत्याने तुम्ही जे डोंबिवली नगरीत याल तुम्हाला याच प्रकारची शिस्त याच प्रकारचं डिसिप्लिन तुम्हाला पाहायला भेटेल. स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर मोठी स्पर्धा आणि तेवढेच चांगलं डिसिप्लिन कारण का सामना संपलाय. त्याच्यानंतर शुभेच्छा देणं या स्पर्धेचा नियम. हरकत नाही पोस्त्री संघ अडलक तर नक्की तुम्हाला पुढच्या येणाऱ्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. तर नक्की जाऊया नितीनकडे आपण. या सामन्याचं मानकड म्हणजे बारक्या ज्याने 17 चेंडूमध्ये 40 धावा केल्या यायचे बारक्या. मी आमचे व्यासपीठावर आमचे मान्यवर सुजित नलावडे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचे बारक्या खेळूला. या बारक्या नक्कीच बारक्याशी संपर्क सुद्धा साधणार आहोत आपण. या बारक्या लवकर. या सामन्याचा मानकड ठरतो तो म्हणजे बारक्या बारक्या यायचे जरा लवकर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचे. 17 चेंडू 40 धावा. आमचे मान्यवर आपण बघू शकता सुजित नलावडे साहेब. त्यानंतर नक्कीच बारक्याशी संपर्क सुद्धा साधणार आहोत आम्ही. या बारक्या बोलायचं थोडं तुमची बॅट खूप बोलते. सुजित नलावडे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. बारक्या यायचं इकडे.